जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. नमस्कार. मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आणि आज आपण सार्थ ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायाचा म्हणजे पुरुषोत्तम योगाचा अभ्यास करणार आहोत. भगवद्गीतेतला हा अध्याय आकाराने जरी छोटा असला तरी अर्थाने तो विशाल आहे. अनेक संतांनी या अध्यायाला संपूर्ण गीतेचं सार म्हटले, कारण या एका अध्यायात भगवान श्रीकृष्ण संसाराचं स्वरूप, जीवाशी परमेश्वराचं असलेलं नातं अत्यंत सुंदर पद्धतीने समजून सांगतात. माऊलींनी हा गूढ विषय इतक्या सोप्या, रसाळ आणि ओघवत्या मराठीत उलगडून सांगितलाय की सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा तो सहज उमजू शकतो. इथे अर्जुनाच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत की हा संसार नेमका काय आहे, आपण जन्म का घेतो, सुख दुःख का भोगतो, आणि या अखंड जन्म मृत्यूच्या चक्रातनं मुक्ती कशी मिळेल. आणि या सर्व प्रश्नांची उत्तर देताना भगवान श्रीकृष्ण एका अत्यंत विलक्षण वृक्षाचं उदाहरण देतात. विलक्षण वृक्षाचं ते म्हणतात की हा संसार एक अश्वत्थ म्हणजे पिंपळाच्या झाडासारखा आहे, पण हा साधा वृक्ष नाही. या वृक्षाची मुळं वर आहेत आणि फांद्या खाली आहेत, म्हणजे उलटा आहे. प्रथमदर्शनी उदाहरण विचित्र वाटतं, कारण आपण पाहिलेल्या प्रत्येक वृक्षाची मुळं खाली असतात आणि फांद्या वर असतात. भगवान असं उलट का बरं सांगतात? माऊली सांगतात की हा प्रत्यक्ष वृक्ष नसून तो संसाराचं प्रतीक आहे. या वृक्षाची मुळं म्हणजे परब्रह्म, परमेश्वर, आणि सर्व सृष्टीचा उगम त्याच्यापासून झाला. पण आपण त्या मुळांकडे पाहत नाही. आपण फक्त फांद्या, पाने, फुले, फळे, सावली याच्यात गुंतून राहतो. अगदी आपल्या जीवनाप्रमाणे आपण दिवस रात्र पैसा कमवतो, घर बांधतो, व्यवसाय करतो, नोकरी करतो, प्रतिष्ठा मिळवतो, मुलांच्या भवितव्याची चिंता करतो, फीचे पैसे गोळा करतो. पण हे सर्व ज्याच्या इच्छेमुळे शक्य झाले त्या परमेश्वराचा विचार करण्यासाठी मात्र आपल्याकडे काही वेळ नाही. आणि म्हणूनच माऊली म्हणतात की माणूस मूळ विसरतो आणि फांद्यांमध्ये अडकून पडतो. पण बघा ना, संसार किती भारी वाटतो ना, किती मस्त आकर्षक वाटतो, कारण तो सतत बदलतो ना. लहानपणी खेळण्यात आनंद वाटतो, मोठेपणी शिक्षणात आणि कशा कशात, नंतर नोकरीत, संसारात, संपत्तीत, मुलामध्ये, वय झालं की नातवंडांमध्ये. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी जन्म घेते, एक ध्येय पूर्ण झाली की दुसरे समोर उभे राहते. आणि म्हणून हा संसार कधीच संपत नाही. माणूस आयुष्यभर धावतो, समाधान काही मिळत नाही. जसं क्षितिज दिसतं पण गाठता येत नाही ना, तसं संसारातलं सुख पण कायमचं काही मिळत नाही. आणि म्हणून भगवान सांगतात की हा संसार अनादी आहे, अनंत आहे, त्या क्षितिजा सारखा, आणि शेवट काही त्याचा दिसत नाही. आणि या संसार रूपी वृक्षाला वाढवणारे 3 गुण आहेत. जसं आपण खत पाणी घालतो ते सत्व, रज आणि तम मागच्या भागात पाहिले. सत्व शांतता, ज्ञान, भक्ती, सदाचार. रजोगुण इच्छा, महत्वाकांक्षा, स्पर्धा, धावपळ. तमोगुण आळस, अज्ञान, क्रोध, मोह आणि चुकीच्या मार्गाकडे येतो, मागच्या भागात सविस्तर पाहिलं. प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे 3 गुण वेगवेगळ्या प्रमाणात कार्यरत असतात. कधी आपण शांत प्रसन्न, कधी आपण महत्वाकांक्षी, कधी आपण निराश रागीट, कधी आपण आळशी. आणि हे या सर्व 3 गुणांचेच खेळ आहेत. आणि जोपर्यंत हे 3 गुण आपल्या मनावर राज्य करतात तोपर्यंत संसाराचा वृक्ष हा वाढतच राहणार. किती सुंदर आहे उदाहरण. माऊली पुढे सांगतात की या संसाराची, वृक्षाची, म्हणजे या वृक्षाची कवळी पालवी म्हणजे विषयभोग. आपल्या 5 ज्ञानेंद्रियांना सतत विषयाची ओढ असते. डोळ्यांना छान पाहायचंय, कानांना छान ऐकायचंय, जिभेला छान छान चविष्ट पदार्थ खायचे, नाकाला सुगंध हवाय, त्वचेला सुखद स्पर्श हवाय. आणि या सगळ्या विषयांमध्ये माणूस इतका रमून जातो की तो त्यालाच खरं सुख समजू लागतो. पण प्रत्येक सुखाचा कालावधी हा फारच कमी असतो. नवीन वस्तू घेतल्यावर काही दिवस आनंद, मग ती जुनी वाटायला लागते. मोठं घर मिळालं की आणखीन मोठं घराची इच्छा, पैसा मिळाला की अधिक पैसा. आणि याला संसाराचा मोह असं म्हणतात. तो काय तुम्हाला मला कोणाला चुकला येतो. आणि म्हणूनच ज्ञानेश्वरीचं चिंतन फार महत्वाचं. माऊली म्हणतात की वाळवंटामध्ये दूरवर पाणी असल्याचा भास होतो बघा, आणि हरिण त्या पाण्याच्या शोधात धावत राहत. जवळ गेलं की ते पाणी नसतं, त्याला आपण मृगजळ म्हणतो. मृग म्हणजे हरिण, मृगजळ, त्याला उदाहरण नाव तेच दिले. त्याचप्रमाणे संसारातला सुख, मान, प्रतिष्ठा, सत्ता, संपत्ती, ह्याच्या मागे धावताना माणसाला वाटतं की आता मला समाधान मिळणार.
पण प्रत्यक्षात प्रत्येक गोष्ट ही तात्पुरतीच असते. त्या मृगजळासारखी धावत राहतो धावत राहतो धावत राहतो, पण समाधान काही निर्माण होत नाही. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की या संसार रूपी वृक्षाला ओळख, त्याच्या फांद्यांमध्ये अडकून पडू नको, त्याचं मूळ शोध. ते मूळ म्हणजे परमेश्वर, जो आपल्या जीवनातल्या प्रत्येक कृती परमेश्वराला अर्पण करतो, जो कर्तेपणाचा अभिमान सोडतो, जो संसारात राहूनही संसाराचा गुलाम होत नाही, तोच खऱ्या अर्थाने ज्ञानी होतो. संसार सोडून जाऊन संन्यास स्वीकारणं म्हणजे काही ज्ञान नाही. संसारात राहून परमेश्वराशी मनाने जोडलं ही साधन आहे. कमळाचं फुल पाण्यात राहतं, पाणी चिकटत नाही. त्याचप्रमाणे संसारात राहायचं, आपली कर्तव्य करायची, पण मोह, लोभ, अहंकार आणि आसक्ती याच्यापासून दूर ठेवायचं. काही गोष्टी सगळ्या असाव्यात, पण किती प्रमाणात. माझं माझं मी मीच. आणि भगवान श्रीकृष्ण पुढे या संसारातून मुक्त होण्याचा मार्ग काय आहे, तो साधा सोपा मार्ग अर्जुनाला समजून सांगतात. या संसार रूपी अश्वत्थ वृक्षाचं स्वरूप खऱ्या अर्थाने समजून घेतलं तर एक गोष्ट लक्षात येते की हा वृक्ष जरी अनादी वाटत असला तरी तो कायमचा नाहीये. त्याची मुळं अज्ञानात आणि आसक्तीत रुजलेली आहेत. म्हणूनच या वृक्षाला तोडण्यासाठी कुऱ्हाड आणि शस्त्राची गरज नसून वैराग्यरूपी दृढ शस्त्राची आवश्यकता आहे. वैराग्यरूपी दृढ शस्त्र. जोपर्यंत हे माझं आहे, मी याचा करता आहे, माझ्याशिवाय काही होणार नाही, अशा भावना आहेत, तोपर्यंत संसाराचं बंधन काही तुटत नाही. पण ज्या क्षणी माणूस या आसक्तीपासून दूर जाऊ लागतो त्या क्षणी त्याची खरी आध्यात्मिक वाटचाल सुरू होते. प्रत्येकाला वाटतं सर मी गेल्यावर काय होणार, काय होत नाही. भरपूर रामकृष्ण आले गेले त्या वाचून जग का ओसची पडले. ज्ञानेश्वर माऊली खरंच इथं वैराग्याचा अर्थ सुंदर रीतीने सांगतात. आता वैराग्य म्हणजे काय, संसार सोडा जंगलात जा असं नाही हो, कुटुंबाचा त्याग करा नाही, जबाबदाऱ्यापासून पळा असं नाही, भीक मागा रस्त्याने असं नाही आहे. संसारात राहा ना, पण मनातला मोह कमी करा. वस्तू वापरायच्या ना, पण त्याच्यावर अवलंबून राहायचं नाही. पैसा कमवायचा पण त्याचं गुलाम व्हायचं नाही. कुटुंबावर प्रेम करायचं पण त्यामध्ये परमेश्वराला विसरायचं नाही. यालाच त्यांनी खरं वैराग्य म्हटलं. आणि भगवान सांगतात की जो हा संसार रूपी वृक्ष वैराग्याने छेदतो तो त्या परमधामाच्या शोधाला निघतो, जिथून परत संसारात यावं लागत नाही, ज्याला आपण मुक्ती म्हणूया. श्रीकृष्ण म्हणतात की ते सूर्याचा प्रकाश लागत नाही, चंद्राची आवश्यकता नाही, अग्नीची गरज नाही, कारण ते धामच स्वतः प्रकाश स्वरूप आहे. हा बाह्य प्रकाश नाही तर ज्ञानाचा प्रकाश आहे. जिथं अज्ञान नाही, दुःख नाही, जन्म नाही, मृत्यू नाही, त्यालाच आपण मुक्ती किंवा परमेश्वराचं खरं धाम म्हणूया. माऊली म्हणतात की अध्यात्माचा, ज्ञानाचा हा प्रकाश बाहेर शोधण्याची गरज नाही, तो प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे. पण जसं ढगांमुळे सूर्य दिसत नाही तसंच अज्ञान, अहंकार, लोभ आणि मोह यांच्या ढगामुळं, या ढगांमुळं आत्म्याचा प्रकाश दिसत नाही. साधना, नामस्मरण, सत्संग आणि सदाचार यांच्या साह्याने हे ढग दूर झाले की आत्मज्ञानाचा सूर्य हा आपोआप प्रकट होतो. मग भगवान श्रीकृष्ण जीवाचं एक स्वरूप सांगतात आणि ते म्हणतात की या जगातली प्रत्येक जीव जो आहे तो माझाच सनातन अंश आहे. म्हणजे कोणीच परमेश्वरापासून वेगळं नाही. जसं समुद्रातला प्रत्येक थेंब समुद्रातच असतो, जशी सूर्याची किरण सूर्यापासून वेगळी नसतात, तसाच प्रत्येक जीव हा परमेश्वराचा अंश आहे. पण हा जीव जेव्हा शरीराशी स्वतःची ओळख जोडतो तेव्हा तो स्वतःला मर्यादित करून घेतो आणि मर्यादित समजू लागतो. शरीर बदलतं, वय बदलतं, परिस्थिती बदलते, पण आत्मा बदलतो का? लहानपण, तारुण्य, वार्धक्य शरीराच्या अवस्था आहेत, आत्म्याच्या नाही. आणि म्हणून माऊली खूप छान सांगतात की आपण शरीर नाहीये, तर शरीरामध्ये राहणारा चैतन्य स्वरूप आत्मा आहोत. वा. आणि ही जेव्हा जाणीव होते ना, तेव्हा जीवनाकडे पाहण्याचा संपूर्ण दृष्टिकोन बदलतो. जसा वारा फुलांमधून सुगंध घेऊन दुसरीकडे जातो बघा, फुलामधला सुगंध वास येतो सगळीकडे, तसाच जीव एका शरीराचा त्याग करून दुसऱ्या शरीरात प्रवेश करताना मन, बुद्धी आणि इंद्रियाचे संस्कार आपल्या बरोबर घेऊन जातो. शरीर नष्ट होतं पण कर्म आणि संस्कार नष्ट होत नाहीत. म्हणून प्रत्येक जन्म हा मागील कर्माशी जोडलेला असतो. आणि म्हणून मी ज्यावेळेस पत्रिका बघतो का नाही, त्यावेळेस पत्रिकेमध्ये मागील जन्म काय आहे ते पाहायला जातो आणि त्यातून या जन्मातले मार्ग पुढे रेखाटण्याचा प्रयत्न करतो.
आज आपण अनेकदा विचार करतो की काही लोक जन्मतः बुद्धिमान आहेत, लहानपणापासून काही लोक भक्त आहेत, काही लोकांना संगीत कला विद्या सहज अवगत होते, काहींनी आयुष्यभर प्रयत्न केले तरी जमत नाही. यामागं काय आहे? पूर्वजन्मीचे संस्कार आणि कर्माचा साठा कार्यरत आहे. आणि भगवान ह्याच गोष्टीकडे अर्जुनाचं लक्ष वेधतं. अज्ञानामुळे सामान्य माणसाला हे दिसत नाही, तो शरीर पाहतो. ज्ञानी पुरुष मात्र शरीरात वसणाऱ्या आत्म्याला ओळखतो, म्हणून प्रत्येक संत प्रत्येकामध्ये देव पाहतो. हे विश्वाची माझे घर म्हणतो. आणि म्हणून संत हे कोणाचा द्वेष करत नाही, कारण त्यांना प्रत्येक जीवामध्ये एकच परमात्मा दिसतो. तुम्हाला मी खरं सांगतो, ज्ञानेश्वरीचे हे अध्याय मी जेव्हापासून सांगतोय ना, तेव्हा माझ्या स्वतःमध्ये पण मला थोडा का होईना पण एक जबरदस्त असा बदल पाहायला मिळतोय. दुसऱ्याला दुखावताना आपण परमेश्वराला दुखावत आहोत ही भावना मनामध्ये निर्माण झाली ना, तर जीवन अधिक प्रेमळ, शांत आणि आनंदी होईल. पूर्वी मला फार राग यायचा, पण आता मला राग येतो पण लगेच जागेवरती येतो मी, यार आपण दुसऱ्या देवाचा अपमान करतो. म्हणून आत्मज्ञान म्हणजे केवळ तत्वज्ञान समजणं नाही, तर प्रत्येकामध्ये परमेश्वराचं दर्शन होणं, आणि हीच खरी ज्ञानाची अवस्था आहे. आणि म्हणूनच वारकरी बघा एकमेकांच्या पायाला हात लावून नमस्कार करतात. ते शरीराला नाही करत, तर ते आत्म्याला नमस्कार करतात. आणि म्हणून तिथं लहान थोर काही नाहीये. 80 वर्षाचा वृद्ध सुद्धा अगदी 12 वर्षाच्या मुलाला नमस्कार करतो, पायाला हात लावतो. आता भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला विश्वामध्ये सर्वत्र व्यापून असलेल्या आपल्या दिव्य स्वरूपाचे दर्शन घडवतात. आणि ते म्हणतात की या संपूर्ण सृष्टीत तेज, शक्ती, जीवन आणि चैतन्य आहे, ते माझ्यापासून आहे. सूर्याला प्रकाश देणारं तेज माझं आहे. जगाला शीतल शांतता देणारी चंद्रामधली कांती माझी आहे. अग्नीमध्ये उष्णता आहे ती माझीच आहे. म्हणजे आपण रोज जे काही पाहतो, अनुभवतो, त्यामागं कार्य करणारी अदृश्य शक्ती म्हणजे परमेश्वरच आहे. माऊली या ओव्यांचं अत्यंत सुंदर स्पष्टीकरण करतात. ते सांगतात की माणूस दिवा पाहतो, पण त्या दिव्यामागची वीज दिसत नाही. पंखा फिरताना पाहतो, पण त्याला चालना देणारी ऊर्जा दिसत नाही. त्याचप्रमाणे संपूर्ण विश्व दिसतं, पण त्याला चालवणारा परमात्मा हा डोळ्यांना दिसत नाही. मी म्हणा हवा लागली, पण ती कुठे दिसती कुठे? म्हणून जे दिसत नाही ते नाही असं कधी समजू नये. श्रद्धा, साधना आणि आत्मज्ञान याच्या साह्यानेच त्या परमसत्याची अनुभूती येते. हवा नाहीये का? लागते ना, पण थंडी वाजते ना. पण तसंच आहे. भगवान पुढे म्हणतात की मी पृथ्वीमध्ये प्रवेश करून सर्व प्राणी मात्रांना धारण करतो. पृथ्वीवर उगवणारं प्रत्येक झाड, प्रत्येक वनस्पती, प्रत्येक धान्य, प्रत्येक फळे माझ्या शक्तीमुळे वाढतं. चंद्राच्या रूपानं मी वनस्पतींना पोषण देतो. म्हणून आपण जे अन्न खातो ते केवळ शेतकऱ्याच्या कष्टामुळे नाही, तर परमेश्वराच्या कृपेने आपल्या ताटात येतं. आणि म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये अन्नाला परब्रह्म म्हटलंय. आणि म्हणून अन्नाचा अपमान करू नये, अन्न वाया घालू नये, कारण त्या अन्नाच्या प्रत्येक कणामध्ये परमेश्वराचं अस्तित्व आहे. यानंतर भगवान एक अत्यंत महत्वाचं रहस्य सांगतात. ते म्हणतात की मी प्रत्येकाच्या शरीरामध्ये वैश्वानर अग्नीच्या रूपाने वास करतो, आणि त्या अग्नीच्या साह्याने 4 प्रकारचे अन्न पचवतो. आपण कितीही पौष्टिक अन्न खाल्लं तरी सुद्धा ते पचवण्याची शक्ती नसेल तर त्याचा काय उपयोग? ही पचन शक्ती, शरीराची कार्यक्षमता आणि जीवन टिकून ठेवणारी ऊर्जा ही परमेश्वराचीच देणगी आहे. आणि म्हणून निरोगी शरीराचा अभिमान न बाळगता, रंगरूप, उंची यांचा अभिमान न बाळगता, त्याबद्दल परमेश्वरासाठी कृतज्ञताच बाळगली पाहिजे. आणि म्हणून भगवान पुढे म्हणतात की प्रत्येकाच्या हृदयात मीच विराजमान. स्मरण, ज्ञान, विस्मरण हेही माझ्यापासूनच उत्पन्न झाले. याचा अर्थ असा नाही की परमेश्वर आपल्याला जबरदस्तीने सर्व काही करायला लावतो. तो आपल्या बुद्धीला कार्य करण्याची शक्ती देतो. आपण योग्य निर्णय घेतो किंवा चुकीचा निर्णय घेतो, त्यासाठी विवेक वापरण्याची क्षमता त्यानंच दिलेली आहे की, पण आपण नाही वापरत. आणि त्यामुळे बुद्धीचा उपयोग सत्कर्मासाठी करणं ही खरंच प्रत्येकाची जबाबदारी आहे. भगवंता या अध्यायामध्ये शेवटी असं सांगतात की या जगामध्ये 2 प्रकारचे पुरुष आहेत. एक क्षर पुरुष आणि दुसरा अक्षर पुरुष. क्षर म्हणजे नाश पावणारा. हे संपूर्ण दृश्य, विश्व, शरीर, संपत्ती, पद, प्रतिष्ठा, नाव, रूप सगळं क्षणभंगूर आहे. आज आहे उद्या नाही, म्हणून याला क्षर म्हणतात. दुसरा आहे अक्षर पुरुष. आत्मा नाश पावत नाही, शरीर बदलतं, पण आत्मा मात्र शाश्वत राहतो. म्हणून आत्म्याला अक्षर असं म्हटलंय. पण भगवान म्हणतात की या दोघांच्याही पलीकडे मी आहे, मीच पुरुषोत्तम आहे. आणि म्हणूनच या योगाला पुरुषोत्तम योग असं नाव आहे.
परमेश्वर अक्षर आणि अक्षर यांच्या दोन्हीपेक्षा श्रेष्ठ आहे. तो सर्वांचा आधार आहे, सर्वांचा निर्माता आहे आणि या सर्वांचा अंतिम आश्रय आहे. जो या पुरुषोत्तमाला तत्वता ओळखतो तो सर्व प्रकारच्या अज्ञानातून मुक्त होतो. त्याच्या मनात कोणताही संशय राहत नाही, त्याची भक्ती निस्वार्थ होते आणि त्याला जीवनाचा खरा अर्थ समजतो. ज्ञानेश्वर माऊलींचा उद्देश या अध्यायामध्ये फक्त तत्वज्ञान सांगणं नाही, तर या शिकवणुकीचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात झाला पाहिजे. संसार करायचा आहे, संसारात अडकायचं नाही, पैसा कमवायचा आहे, पैशाचा अहंकार करायचा नाही, कुटुंबावर प्रेम करायचं, परमेश्वराला विसरायचं नाही, प्रत्येक माणसात देव पाहायचा, अन्न निसर्ग पक्षी प्राणी सृष्टीबद्दल कृतज्ञता ठेवायची, अहंकार लोभ मत्सर आणि द्वेष यांचा त्याग करून नामस्मरण सत्संग आणि सदाचाराचा मार्ग स्वीकारायचा. हाच पुरुषोत्तम योगाचा खरा संदेश आहे. आणि या अध्यायातून आणि अशा प्रकारे सोप्या भाषेमध्ये जर आपल्याला ज्ञानेश्वरीबद्दल वाचायचं असेल तर आपल्याला सोप्या भाषेतली ही सार्थ ज्ञानेश्वरी हवी असेल तर खाली जो क्रमांक येतोय त्या क्रमांकामध्ये आपण संपर्क साधा आणि आपण एकच गोष्ट आपल्या जीवनात उतरूया की या संसाररूपी वृक्षांच्या फांद्यांमध्ये अडकून न पडता त्याच्या मुळाशी असलेल्या परमेश्वराशी आपलं नातं दृढ करूया. आणि शेवटी आपण हा आजचा अध्याय या ठिकाणी थांबवतोय आणि माऊलींना कृतज्ञतापूर्वक खरंच वंदन करतोय की 14व्या वर्षी जीवनाचं नव्हे तर जगाचं तत्वज्ञान, यात भौतिकशास्त्र आलं, यात मानसिक शास्त्र मानसोपचार आला, याच्यामध्ये अखंड ब्रह्मांडाचं ज्ञान आलं. कुठनं एवढी प्रचंड बुद्धिमत्ता माऊलींकडं खरंच आली. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाहीये, हा संजीवन आहे. आणि म्हणून प्रत्येकानं एक तरी ओवी अनुभवावी नव्हे, एक तरी अध्याय वाचावा नव्हे, तर संपूर्ण ज्ञानेश्वरी वाचावी. साधे सोपे ज्ञानेश्वरी तुम्हाला अवघड वाटत असेल तरी लक्ष्मण सूर्यभान घोगेंनी लिहिलेली साधी सोपी ज्ञानेश्वरी जरूर वाचा. मला खूप आवडली आणि म्हणून खास या ज्ञानेश्वरीचं स्वतः चिंतन माझ्याकडून व्हावं आणि त्याचबरोबर चांगल्या गोष्टीचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून खरं तर हे कार्य मी करतोय. आणि म्हणूनच हे कार्य तुमच्या सर्वांच्या हृदय आत्म्याच्या चरणी मी अर्पण करतो. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. जय जय राम कृष्ण हरी. पुंडलिका वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.